माझ्याकडे एक मॅटर असं पण आहे सध्या चालू की ज्याच्यामध्ये असंच लग्न होऊन थोडाच काळ झाला होता आणि त्या मुलीने असं सांगितलं की हो माझा होता पास्ट आणि त्यांनी ऍक्सेप्ट केलं, सगळं झालं, लग्न झालं आणि मग तो 3-4 दिवसापासूनच तिला बोलायला सुरुवात केली की मग तू त्याच्याबरोबर कुठे कुठे गेली होती का, मग तू फिजिकल झालेली का, मग तुम्ही जिथे कुठे गेला असेल तिथे व्हिडिओ शूट तर नसेल झालं ना, मग त्याचं ते सोशल मीडियावर समजा कधी आपली मुलं झाल्या आपल्या मुलांनी तुला अशा अवस्थेत बघितलं. एखादी व्यक्ती इतकं डोक्याचा विचार करू शकते. ती समजून समजून थकली त्याला की बाबा माझं असं काही नाहीये. मग अशा वेळेला आपल्याला विचार पडतो की मग पास सांगावा की सांगू नये, ट्रान्सपरन्सी ठेवावी का ठेवू नये. मग हा पण प्रश्न होतो नंतर कळलं तर काय, मग त्यापेक्षा आधी सांगा. मग आधी सांगितलं तर मग हे असे जर का परिणाम भोगायला लागणार असतील तर मग काय करायचं माणसाने. त्याच्यानंतर एक्स्ट्रीम केस म्हणजे ही दे बोथ केम टू मी अँड ही वॉज टेलिंग की मॅडम मी हिला इन्सिस्ट करतोय की तू त्या मुलाच्या विरोधात रेप केस फाईल कर. म्हणजे 5 वर्षानंतर तुला काय वाटतं, म्हटलं कुठलं पोलीस स्टेशन तुला उभं करणार आहे म्हटलं या कारणासाठी. आणि इफ इट वॉज अ कन्सेन्शुअल सेक्स बिटवीन 2 लवर्स म्हणू किंवा ते त्यावेळेला ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते, पार्टनर्स होते, तर मग यू कॅनॉट नेम इट ॲज रेप आफ्टर 5 इयर्स. ते झाल्यानंतर त्यांनी ते घरी गेले, दोघांना समजवलं की ह्या भानगडीत तुम्ही काही पडू नका, ह्याच्यात काही बेस नाहीये. नंतर त्या मुलीला त्यांनी इतकं त्रास द्यायला सुरुवात केली, म्हणजे सेक्शुअली असॉल्ट करायला सुरुवात केली विथ दॅट अँगल की असं सुद्धा मला नाहीतरी तू घाणेरडी आहेस, तू अशी आहे, तू मागे असं केलं वगैरे, तर मग मला तुला कधीतरी आज नाही तर उद्या मी तुला सोडणारच आहे. मग सोडणारच आहे तर असंच का सोडू, लेट मी यूज इट कम्प्लिटली, यूज यू. म्हणजे इतक्या घाणेरड्या आणि थर्ड लेवलची विचार करणारी लोक आजच्या पिढीतली पण मुलं आहेत. बरं आपल्याकडे असं आहे की लगेच वर्ष झाल्याशिवाय केस पण फाईल करता येते, पण अशा माणसासोबत राहायचं कसं. मग तुला जर का ती घाणेरडी वाटते किंवा तुला तिचं काही तुला पास्ट कळलंय तर यू शुड नॉट इव्हन गो नियर हर. तू तिला हात पण नाही लावला पाहिजे, गेलं नाही पाहिजे तिच्याकडे. पण ही कुठली मानसिकता आहे की तुझं जे काय झालं तर मी पण त्याचा पुरेपूर फायदा करून घेतो. व्हॉट नॉनसेन्स इज दिस.